नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ आपणाला मी भेटायला आलोय. मित्रांनो, आजचा विषय हा सर्वांगीण आपल्या भावनेच्या संबंधातला आहे. हो मित्रांनो, इमोशनल इंटेलिजन्स या संबंधानं मी आज तुमच्याशी वार्ता करणार आहे. अर्थात भावनिक बुद्धिमत्ता ही प्रत्येक लीडरला आवश्यक आहे. आणि जो कोणी लीडर असेल त्याला ते का आवश्यक आहे, ते कौशल्य का विकसित करणं गरजेचं आहे, या संबंधी मी आज तुमच्याशी खऱ्या अर्थानं संवाद साधणार आहे. मित्रांनो, कोणीही उद्योजक किंवा कोणीही व्यावसायिक नेता जेव्हा तो त्याच्या भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करतो, एक इमोशनल इंटेलिजन्स मॅच्युरिटी तर निर्माण करतो, तेव्हा तो प्रत्येक ठिकाणी यशस्वी होतो. याचं कारणच असं आहे की माणसं ही त्यांच्या मानसिकतेप्रमाणे वर्तन करत असतात. आणि जेव्हा तुम्हाला त्यांची मानसिकता समजते, त्याचं कौशल्य हे भावनेमध्ये आहे. आणि तुमची खऱ्या अर्थानं भावनिक बुद्धिमत्ता जर त्या पद्धतीने विकसित असेल, तर मित्रांनो, तुम्हाला यश हे 100% तुम्ही जो काही प्रोजेक्ट घ्याल, जे काही काम घ्याल किंवा जो काही व्यवसाय कराल, त्यामध्ये तुम्हाला ते यश प्राप्त होईल. आता बऱ्याच वेळा जेव्हा कारखान्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या कार्यालयामध्ये तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य, तांत्रिक कौशल्य विकसित करता, तर तुम्हाला लोक त्या तांत्रिक कौशल्यामुळे नाही ओळखत, तर तुमच्यातील असलेल्या भावनिक परिपक्वतेमुळे. अर्थात तुम्हाला कधी नरम गरम असंही राहावं लागतं, पण ते राहत असताना तुम्ही वास्तवाशी आणि सत्याशी एकनिष्ठ राहिल्यानंतर त्याचा फायदा जास्त होतो. मित्रांनो, तांत्रिक कौशल्य अर्थात टेक्निकल स्किल किंवा तुमची बुद्धिमत्ता ही तुम्ही विकसित करू शकता. कोणती? तांत्रिक बुद्धिमत्ता. यस, टेक्निकल कोशंट. आणि त्यामुळे तुम्हाला यशाची दारं उघडतात, तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते, तुम्हाला त्या पद्धतीनं करिअर करण्यासाठी ती गोष्ट तुमच्यासाठी फायद्याची ठरते. परंतु ती दारे दीर्घकाळ टिकत नाहीत. ती उघडली, पण जर तुमच्याकडे भावनिक बुद्धिमत्ता नसेल, तुमच्याकडे इमोशनल इंटेलिजन्स जर नसेल, अर्थात तो असतो पण तो विकसित केला नसेल, तर तुम्हाला आजच्या या संपूर्ण धक्काधक्कीच्या, स्पर्धात्मक आणि तणावयुक्त अशा या जगामध्ये तुम्हाला व्यवसाय करताना, नातीसंबंध खऱ्या अर्थाने टिकवताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी प्राप्त होतात. तेव्हा मित्रांनो, व्यवस्थापन तुमची पद्धत कशी आहे, तुम्हाला कशा पद्धतीने सर्वार्थानं तुम्ही लोकांना एकत्र करू शकता, तुम्ही कशा पद्धतीने कौशल्य तुमचं तांत्रिकदृष्ट्या तुम्ही विकसित करून यश कसं मिळवू शकता, या बाबीवरती तुम्हाला विचार करावा लागेल. सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे आणि तो तुम्हाला विचारला पाहिजे की लोक तुमच्या ज्ञानामुळे तुमच्या सोबत काम करतात की तुमच्या वागणुकीमुळे तुमच्या सोबत काम करतात. अर्थात नेतृत्व हे केवळ काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक नसतं, तर नेतृत्व हे काम पूर्ण करून लोकांच्या बरोबर पुढे घेऊन जाण्यासाठी असतं. अर्थात एखाद्याकडून काम करून घेणं हे एक, मी म्हणेन, एक अप्रोप्रिएट थॉट प्रोसेस मध्ये जर विचार केला तर ते सिच्युएशनल स्किल सेट आहेत. प्रासंगिक खऱ्या अर्थानं तुम्हाला ते कौशल्य प्राप्त असलं पाहिजे आणि वेळेप्रमाणे तुम्ही ते विकसित केलेलं असतं. परंतु नेतृत्व हे केवळ काम पूर्ण करण्याचं कौशल्य नाहीये. लिडरशिप ही त्या पद्धतीने नाहीये की हा आपण आता काम पूर्ण केलं, वाव आय एम अ गुड लीडर, तसं नाहीये मित्रांनो. नेतृत्व म्हणजे लोकांना प्रेरित करणार, लोकांना विश्वास निर्माण करणं लोकांच्या मध्ये, आणि एकत्रितपणे उद्दिष्ट गाठण्यासाठी त्यांना सक्षम बनवणं, हे खऱ्या अर्थानं तुम्ही बिझनेस लीडर म्हणून किंवा तुम्ही उद्योजक म्हणून खऱ्या अर्थानं ते प्राप्त केलं पाहिजे. अनेक संस्था, अनेक उद्योग आपण पाहतो, काही कौटुंबिक व्यवसायामध्ये आपण कौटुंबिक फॅमिली बिझनेसेस आपण पाहतो, तिथे एक समान गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या पद्धतीने लोक जेव्हा शिक्षण घेतात, अर्थात जर एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर दोघे व्यवस्थापक जे कोणी आहे
ते समान शिक्षण घेतात आणि ते घेतल्यानंतर दोघांकडे समान अनुभव असतो आणि दोघे उत्कृष्ट परिणाम देत असतात. तरीही एका नेत्याभोवती लोक उत्साहाने काम करतात आणि दुसऱ्या नेत्याभोवती लोक शक्य तितके दूर राहून काम करतात. फरक कुठे असतो? तर मानसिक बुद्धिमत्तेमध्ये. आता भावनिक खऱ्या अर्थानं तुम्ही जर विचार केला तर भावनिकदृष्ट्या सक्षम नेता जो असतो तो दबावाखाली शांत राहतो. किती दबाव आला तो शांत असतो. त्याला माहिती आहे ये दिन निकल जाएगा, ये जो भी वक्त है निकल जाएगा. प्रतिक्रिया देण्यापूर्वी तो ऐकतो. चुका झाल्या तरी व्यक्तीला कमी लेखत नाही. मतभेदांना संघर्ष न बनवता संवादाची संधी तो बनवतो. आणि म्हणून व्यक्ती आणि समस्या याच्यातील फरक समजून घेतो आणि अशा नेत्यांसोबती काम करताना लोक सुरक्षित असतात. मग ते प्रश्न विचारतात, नवीन कल्पना मांडतात आणि चुका कबूलही करतात. पण सारख्या सारख्या चुका करून त्या कबूल करणं हाही एक प्रकारे विचित्र गुन्हाच आहे. हो, त्या संस्थेचं नुकसानच करतात. एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, एक्स्ट्रीम मध्ये तीनदा ठीक आहे, पण ते नुकसान कंपनीचं जर होत असेल तर ते शक्य नाही. त्यामुळे चुका ह्या शून्यच व्हायला पाहिजे. चूक कशी व्हायला पाहिजे यापेक्षा चूक कशी नाही व्हायला पाहिजे असे पाहणारे कमी लोक आहेत. पण चुका कशा होतील असेही पाहणारे लोक आहेत. ही मानसिकता आहे. आणि असं अनेक वेगवेगळ्या तुम्हाला उद्योगामध्ये लोक पाहायला मिळतील किंवा अनेक ठिकाणी लोक अशा मानसिकतेचे असतात. माझ्यावर न्याय केला जाणार नाही, मला समजून घेतलं जाईल, अशा पद्धतीने काही लोक त्या पद्धतीने विचार करतात. ऍक्च्युली सायकोलॉजिकल सेफ्टी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि तो प्रत्येक व्यावसायिक नेत्यानं उद्योजकानं खऱ्या अर्थानं समजला पाहिजे. आणि ती कोणत्याही उच्च कार्यक्रम असो, कोणताही हाय परफॉर्मर असो, त्या संस्थेचा तो पाया असतो. म्हणून निर्णय क्षमता आणि भावनिक बुद्धिमत्ता ही तुम्हाला आणि मला खऱ्या अर्थानं विकसित करण्याची गरज आहे. भावना आपल्या निर्णयावरती खूप प्रभाव टाकत असतात मित्रांनो. आणि म्हणून जेव्हा राग, अहंकार किंवा भीती निर्माण होते तेव्हा लक्षात घ्या तुमचे निर्णय चुकतात. म्हणून संवाद तुटतो, चुकीचे निर्णय घेतले जातात, नाती कमकुवत होतात आणि तुमची कार्यसंस्कृती जी आहे व कल्चर आहे ते बिघडून जातं. परंतु जेव्हा निर्णयांना भावनिक बुद्धिमत्तेची साथ मिळते तेव्हा सहकार्य वाढतं, विश्वास मजबूत होतो, कर्मचारी अधिक जबाबदारीने काम करायला लागतात. अर्थात ज्याला समंजसपणा आहे असेच कर्मचारी, ज्याला असमंजसपणा आहे असे कर्मचारी कधीही विकसित पावत नाही. हेही तुम्हाला आणि मला माहिती आहे एक उद्योजक म्हणून. बरोबर मित्रांनो, ग्राहकाशी दीर्घकालीन संबंध निर्माण होतात, संस्थेची वाढ विकास उत्तम पद्धतीने विकसित होतो आणि टिकाऊ तो बनतो. आणि जे महान नेते असतात, जे योग्य उद्योजक आपापल्या पद्धतीने आपल्या व्यवसायामध्ये काम करत असतात, योग्य नेतृत्व करत असतात, ते त्यांना समजून घेतात. ते स्वतःच्या भावनांना दिशा देतात. भावना शत्रू नाही, लक्षात घ्या. भावनांवरती नियंत्रण नसणे ही समस्या आहे. म्हणून नेतृत्वाची सुरुवात पदापासून होत नाही तर ती सुरू होते स्वतःला ओळखण्यापासून. तर मित्रांनो, तुम्ही तुम्हाला ओळखलं पाहिजे आणि स्वतःच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्यापासून तुम्ही कधीही विचलित होऊ नका. तुमच्यावरती नियंत्रण तुम्हाला ठेवावंच लागेल. तेव्हा लक्षात घ्या मित्रांनो, विनाकारण इतरांची सहानुभूती घ्यायची कारण नाही. इम्पॅथी ही तुमच्यामध्ये खऱ्या अर्थानं इनबिल्ट असते. जे लोकांना समजून घेतात तेव्हा त्याचा खऱ्या अर्थाने इमोशनल इंटेलिजन्स अप्रोच हा अत्यंत बॅलन्स असतो, मॅच्युअर्ड असतो आणि प्रत्येक परिस्थितीत सातत्यपूर्ण संतुलित वर्णन त्या पद्धतीने ते ठेवत असतात. म्हणून मित्रांनो, लोक तुमचे ज्ञान विसरू शकतात, तुमची डिग्री विसरू शकतात, पण तुमच्या सोबत काम करताना त्यांना कसं वाटतं हे ते आयुष्यभर लक्षात ठेवतात. म्हणूनच भावनिक बुद्धिमत्ता हे सॉफ्ट स्किल नाही, ती प्रत्येक व्यक्तीसाठी, उद्योजकासाठी एक कोर लिडरशिप स्किल आहे. विचार करण्यासाठी एकच प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो की तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्वाधिक प्रेरणा देणाऱ्या नेत्यामध्ये कोणता गुण अधिक प्रभावी होता किंवा आहे आणि तो त्या पद्धतीने तांत्रिक ज्ञान की भावनिक परिपक्वता. तर मला विश्वास आहे
की भावनिक परिपक्वता ही तर असायलाच हवी, त्याबरोबर तांत्रिक ज्ञानही गरजेचं आहे. या दोन्हीचाही बॅलन्स असला पाहिजे. तर तुमचं मत असेल तर तुम्ही निश्चितपणे तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या जवळच्या मित्रांना, ज्यांना गरज आहे, ज्यांना आवश्यकता आहे, अशा मित्रांना तुम्ही शेअर करा. मला माहिती आहे की तुम्हाला जरी या संबंधाने काही प्रश्न पडले तर तुम्ही निश्चित माझ्याशी संपर्क करा. आमचं मेंथॉर चॅनल हे आहे. हे उद्योजकांसाठी, व्यक्तिगत जीवनासाठी, करिअरसाठी, या सगळ्यांसाठी मार्गदर्शन करतं. अर्थात आम्ही मराठी, इंग्लिश मध्ये हे व्हिडिओ बनवतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही हिंदीमध्ये पण व्हिडिओ बनवणार आहोत. तर आमचा संपर्क नंबर आहे 776-898-1355. 776-898-1355. तर चला मित्रांनो, आपण नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू, नवीन विषय घेऊन. धन्यवाद, तुम्ही मला पाहिलं, ऐकलं आणि सबस्क्राईब करून तुमच्या मित्रांनाही त्या पद्धतीने पाठवलं.